नमस्कार ऑल. आज आपण टाईम मॅनेजमेंटवरती हा व्हिडिओ बनवत आहे. टाईम मॅनेजमेंट हा विषय पाहत आहे. तर टाईम मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही प्रत्येक मिनिटाचं, तुमच्या प्रत्येक तासाचं नियोजन कसं करता इफेक्टिवली, हे आपण इथं पाहणार आहोत. किंवा त्याला आपण टाईम मॅनेजमेंट म्हणू. तुम्ही प्रत्येक मिनिटाचं तुमचं नियोजन कसं करता त्याला टाईम मॅनेजमेंट म्हणूया. तर मी माझं इंट्रोडक्शन करून देतो. मी अनंताकडू, की मला येत्या 3 वर्षामध्ये 10,000 नवीन कोर्स क्रिएटर मार्केटमध्ये उभा करायचे आहेत. त्यांना लो तिकीट टू हाय तिकीट त्यांचा कोर्स बिल्ड करण्यासाठी मला त्यांना मदत करायची आहे. तर टाईम मॅनेजमेंटविषयी आपण व्हिडिओ पाहूया किंवा हा टॉपिक आज पाहूया. टॉपिक पूर्णपणे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि त्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अगोदर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. थँक्यू. शेवटपर्यंत पहा. तर टाईम मॅनेजमेंट पाहूया, की यू कांट मॅनेज टाईम, बट यू कॅन मॅनेज युअर सेल्फ. तुम्ही टाईमला मॅनेज करायला जाऊ नका, तर तुम्ही स्वतःला मॅनेज करा. पीटर ड्रकर. तर टाईम मॅनेजमेंट करताना तुम्ही आत्ता सध्या काय करत आहे, किंवा आज काय करणार आहे, वीकमध्ये काय करणार आहे, किंवा 15 दिवसामध्ये काय करणार आहे, किंवा त्या मंथमध्ये काय करणार आहे, क्वार्टरली काय करणार आहे, इयरली काय करणार आहे, याचं इफेक्टिवली तुम्ही एक प्लॅनर बनवा. त्यानुसार तुम्ही तुमच्या टाईमचं प्लॅनिंग करा. कारण जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अचीव करण्यासाठी टाईम मॅनेजमेंट आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या प्रत्येक मिनिटाचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. वर्क युअर वर्क युअर प्लॅन म्हणजे तुम्ही उद्याच्या दिवसाचं प्लॅनिंग करताना, आदल्या दिवशी झोपताना 15 मिनिटं अगोदर उद्या दिवसभर काय करायचं आहे त्याचं प्लॅनिंग आदल्या दिवशीच करा. आदल्या दिवशी केल्याने तुम्हाला काय होतं, तर तुमच्या ब्रेनमध्ये ते फिट होतं, आणि त्याचा खूप सारा बेनिफिट तुम्हाला होतो. तर डिव्हाइड युअर वर्क इन फोर फोर पार्ट्स. तर तुम्ही तुमच्या कामाचं 4 पार्टमध्ये विभागणी करा. तर पहिली विभागणी असं आहे, की जे अत्यावश्यक आहेत आणि अर्जंट आहेत अशी कामे पहिल्यांदा करा. दुसरी महत्त्वाची पण अर्जंट नाही ती त्यानंतर करा. तिसरी अर्जंट पण महत्त्वाची नाही ती त्यानंतर करा. अर्जंट पण नाहीत आणि महत्त्वाची नाही ती नंतर करा. चौथं, अर्जंटही नाहीत आणि महत्त्वाची पण नाहीत ती कामे वेळ उरला तर शेवटी करा. तुम्ही टाईम मॅनेजमेंट करताना तुमच्याकडं आदल्या दिवशी तुमच्या कामाची टू डू लिस्ट तयार पाहिजे. त्या टू डू लिस्टप्रमाणे काम होत आहे की नाही हे तुम्ही पाहिलं पाहिजे. आता टाईम मॅनेजमेंट करताना लर्न टू से नो. तुम्हाला नाही म्हणायला शिकलं पाहिजे. जर एखादी गोष्ट तुमच्या कामाशी अलाईन नसेल, किंवा तुमच्या गोलकडे जाण्यासाठी ती गोष्ट काही कामाची नसेल तुमचं गोल साध्य करण्यासाठी, तर त्या गोष्टीला नाही म्हणायला शिका. आणि नाही म्हणायला खूप मोठं धाडस लागतं. तर सर्वप्रथम नाही म्हणायला शिका. दुसरी गोष्ट, आजकाल डिस्ट्रॅक्शन खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, की आपल्याला मोबाईलवरती थोडा काही नोटिफिकेशन आलं किंवा मेसेज आला, तर आपण तो एका सेकंदासाठी आलेलं नोटिफिकेशन पाहण्यासाठी जातो, आणि आपला सोशल मीडियावरती किती टाईम जातो हे आपल्यालाच कळत नाही. किंवा एक नोटिफिकेशन माझ्या मोबाईलवरती आलं, मी पाहायला गेलो की नक्की काय मेसेज आला आहे, किंवा नक्की कशाचा मेसेज आला आहे त्या रिलेटेड मी पाहायला गेलो. कळत नकळत मी त्या रील्समध्ये जातो. तिथं सोशल मीडिया स्क्रोलिंग करण्यात वेळ वाया घालवतो. व्हॉट्सअपवर जातो, तिथं स्टेटस पाहण्यात वेळ वाया जातो. की तुम्हाला माहीत पाहिजे की तुमचा सर्वाधिक वेळ कुठे जातो, हे तुम्हाला डेली माहीत पाहिजे. तर तुम्ही तुमच्या मोबाईलचे आजपासून व्हिडिओ पाहिला आहे तर आजपासून तुमच्या मोबाईलचे नोटिफिकेशन्स बंद करून ठेवा. तर ह्याने खूप खूप सारे डिस्ट्रॅक्शन होतात. आता तुम्हाला काही मेसेज आहेत, तर नोटिफिकेशन बंद केल्यानंतर तुम्ही सकाळी 15 मिनिट, दुपारी 15 मिनिट आणि इव्हिनिंगला 15 मिनिट असा वेळ काढून ठेवा. आणि त्या 15 मिनिटामध्ये तुम्हाला काही मेसेजला आलेल्या
महत्त्वाच्या मेसेजला तुम्हाला रिप्लाय द्यायचा आहे. आता डेलिगेशन. प्रत्येक उद्योजकाला त्याचा बिझनेस एका स्पेसिफिक लेवलला गेल्यानंतर किंवा त्याचा बिझनेस ग्रो होण्याच्या मार्गावर असल्यानंतर त्याच्याकडे एक एक टीम पाहिजे. त्या टीममध्ये त्यांनी त्याच्या कामाची विभागणी केलेली पाहिजे. म्हणजे कामाचं डेलिगेशन केलं तरच कामं होतात. उद्योजक काय करतात, की सर्व कामं मी एकटाच करणार. याने त्यांचा बिझनेस ग्रो होत नाही. त्यामुळे कामाचं डेलिगेशन महत्त्वाचं आहे. तिथं त्यांची टीम असणं महत्त्वाचं आहे. त्या टीममध्ये असणाऱ्या प्रत्येक एम्प्लॉईचा की रोल ॲक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. त्याला कोणती कामं करायची आहेत, कोणती नाही करायची आहेत, तो रोल तुम्ही त्याला डिफाईन करून द्या. कामाचं डेलिगेशन असेल, तरच तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकता. इथे तुमचा टाईम वाचवू शकता. कारण प्रत्येक कामं तर उद्योजक करत बसला, तर तो त्याच्या बिझनेसमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून त्याचा बिझनेस ग्रो कसा करणार? किंवा एक इनोव्हेशन पण करावं लागतं बिझनेस करत असताना सतत. तुम्हाला त्यात कॉम्पिटिटर ॲनालिसिस असेल किंवा मार्केट ट्रेंड ओळखता यायला पाहिजेत. त्यासाठी उद्योजकाकडे स्वतःचा वेळ पाहिजे. त्यासाठी त्यांनी टीम बिल्ड करून त्याच्या कामाचं डेलिगेशन केलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण उद्योजक डेलिगेशन करायला खूप घाबरतात. तर कामाचं डेलिगेशन करता आलं पाहिजे. टेक डीप स्लीप ॲट नाईट. हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर तुमची झोप त्या दिवशी व्यवस्थित घेतली असेल रात्रीची, तरच तुम्हाला त्या दुसऱ्या दिवशी काम करायला उत्साह राहतो किंवा तुमच्या कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढते. तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करताना प्रोडक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. फक्त टाईम मॅनेजमेंट करून गरजेचं नाही आहे, तर तुम्ही काय प्रोसेस करता किंवा काय 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 काम करता ते खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला आदल्या दिवशी टेक अ डीप स्लीप ॲट नाईट. जे पूर्णपणे तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर तुम्ही फ्रेश असणं खूप गरजेचं आहे किंवा त्या दिवसभरात तुमची एनर्जी टिकून राहणं खूप गरजेचं आहे. तर इथे तुमचा खूप सारा टाईम मॅनेज होतो. कारण असं म्हटलं जातं, की तुम्ही जरी त्या दिवसातून 8 तास काम करत असाल, तरी ॲक्चुअली त्या कामाला 16 तास लागतात. कारण आपण ते 8 तासाची झोप पण ह्या 8 तास केलेल्या वर्कमध्ये कॅल्क्युलेट केली पाहिजे. म्हणजे झोपेलाही खूप महत्त्व आहे. त्यासाठी स्लीप महत्त्वाची आहे. पुढचा दिवस एनर्जेटिक काम करण्यासाठी. तर प्रत्येक उद्योजकाने टेक डीप स्लीप ॲट नाईट. की 3 की कन्सेप्ट ऑफ टाईम मॅनेजमेंट. टाईम इज ॲलोकेशन, टाईम इज एनर्जी, टाईम इज मनी. तर आपण पुढं पाहूया. आता तुम्ही इलॉन मस्क आहे किंवा मीही इलॉन मस्क आहे. पण कशा बाबतीत? कारण इलॉन मस्ककडे पण 24 तासच असतात, आपल्याकडे पण 24 तासच असतात. दिवस उजाडताना त्याच्याकडे तेवढाच वेळ आहे, आपल्याकडे तेवढाच वेळ आहे. म्हणजे इलॉन मस्कला जेवढा वेळ आहे तेवढाच आपल्याकडे तेवढाच वेळ आहे. म्हणजे तुम्ही सर्वसामान्य माणूस असाल किंवा उद्योजक असाल, त्याच्याकडे पण तेवढाच वेळ आहे, आपल्याकडे पण तेवढाच वेळ आहे. तर तर आपण प्रत्येकाला तास सारखेच मिळतात, दिवसाचे 24 तास. तर तुम्ही प्रत्येक तासाचं कसं नियोजन करता? याला टाईम मॅनेजमेंट पण म्हटलं आहे इफेक्टिव्हली. आता तुम्ही सतत स्वतःला एक क्वेश्चन विचारा, की वेअर डू आय स्पेंड माय टाईम? किंवा मी माझा टाईम कुठे इन्व्हेस्ट करू? टाईम हा इन्व्हेस्ट करता आला पाहिजे. त्याचा खर्च नाही करता आला पाहिजे. टाईम इन्व्हेस्टमेंट पण करता आला पाहिजे आणि नंतर थोडा तो खर्च पण करता आला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर तुम्ही एखादं नवीन स्किल शिकत आहात. ते स्किल शिकल्यानंतर तुमचं प्रॉफिट ग्रो होत असेल, रेव्हेन्यू ग्रो होत असेल, तर तो टाईम तुम्ही इन्व्हेस्टमेंटला दिला पाहिजे. स्पेंड म्हणजे काय? तर तुम्ही त्या ऑपरेशन ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत. तर त्याला आपण स्पेंड केला टाईम असं म्हणू शकतो. किंवा स्वतःला एक क्वेश्चन विचारायचा, की हाऊ डू आय अलोकेट माय टाईम? आता ई-वाय मॅट्रिक्स. आपण जे पहिले 4 टॉपिक बघितले ना, 4 विभागणी कामामध्ये, तर त्यालाच ई-वाय मॅट्रिक्स म्हणतो. तर आपण इथं ई-वाय मॅट्रिक्सचे महत्त्वाचे 2 टॉपिक पाहूया. तुम्हाला ते काम नायदर अर्जंट ऑर नॉर इम्पॉर्टंट. म्हणजे ते काम अर्जंट पण नाही आहे आणि इम्पॉर्टंट पण नाही आहे. तर ते काम सोडून द्या किंवा दुसरं कोणाला तरी करायला सांगा टीममध्ये. अजून एक दुसरं, ते काम अर्जंटही नाही आणि इम्पॉर्टंटही नाही. म्हणजे नॉट अर्जंट, म्हणजे अर्जंट नाही पण इम्पॉर्टंट आहे.
तर ते शेड्यूल करा. त्या टाईमला शेड्यूल करा. मी परत एक्सप्लेन करतो, की नायदर अर्जंट नॉर इम्पॉर्टंट, म्हणजे अर्जंट पण नाही आणि इम्पॉर्टंट पण नाही. तर तर ते काम ड्रॉप करा किंवा ते तुमच्या टीममध्ये कोणाला तरी करायला सांगा. पण नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट, तर ते काम शेड्यूल करा. तर ते तुम्ही स्वतः करा किंवा तुमच्या एम्प्लॉईला किंवा टीममध्ये कोणी जो व्यक्ती आहे त्याला करायला सांगा. आता मेजर युअर टाईम. तर तुम्ही तुमचा टाईम प्रत्येक वेळेस तुम्हाला हा काउंट करता आला पाहिजे, मेजर करता आला पाहिजे, की माझा दिवसभराचा टाईम सर्वात जास्त टाईम कुठे जातो, कुठे जात नाही, किंवा मी दिवसभरामध्ये किती इन्कम जनरेटिंग ॲक्टिव्हिटी करतो किंवा नॉन इन्कम जनरेटिंग ॲक्टिव्हिटी किती करतो, हे तुम्हाला माहिती पाहिजे. मेंटेनन्स प्रत्येक तासाला तुमच्या टाईमचं लॉग मेंटेन पाहिजे, म्हणजे अपडेट पाहिजे प्रत्येक तासाला मी काय केलं किंवा मी त्या प्रत्येक तासाला काय केलं किंवा काय करणार आहे, याचं तुमच्याकडे अगोदरच प्लॅनिंग पाहिजे. शेड्यूल एव्हरीथिंग. तुम्ही तुमचं प्रत्येक काम कधी कोणत्या वेळेस करणार आहे त्याचं प्रत्येक शेड्यूल प्रॉपरली तुमच्याकडे पाहिजे. अंडरस्टँड वेअर यू आर स्पेंडिंग युअर टाईम, बिकॉज टाईम इज अन एनर्जी. हा, टाईम इज अन एनर्जी, बरोबर आहे. तर मी सांगितले की तुम्हाला तुमची पूर्णपणे झोप घेतल्यानंतरच तुम्हाला त्या कामात किती उत्साह राहतो, किंवा आपण त्याला एक एनर्जी म्हणूया, की अशी तुमची एनर्जी काउंट केली जाते. किंवा एनर्जी काउंट करायला आपल्याकडं म्हणजे कसं, तुमचा फिजिकल फिटनेस चांगला पाहिजे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी. नाहीतर फिजिकल फिटनेस नाही आहे, माझं आज दिवसभरात पोट दुखतंय, माझी मान दुखते, माझी पाठण दुखते, असं करत बसलं तर तुमचा टाईम किती निघून जाणार आहे तुमचं तुम्हालाच माहिती होणार नाही. किंवा तुम्ही मेंटल फिटनेस पाहिजे. कारण मेंटल फिटनेस का पाहिजे? कारण उद्योजक दिवसभर नुसता ओव्हर थिंकिंगच करत बसतो. तो ॲक्शन घेण्याचं राहून राहून जातं. त्यासाठी तुम्हाला मेंटल फिटनेस पाहिजे. इमोशनल फिटनेस म्हणजे इमोशनली पण तुम्हाला स्वतःला कंट्रोल करता आलं पाहिजे. तरच तुम्ही टाईम मॅनेजमेंट करू शकता. तुम्हाला स्वतःची केअर करता आली पाहिजे, काळजी करता आली पाहिजे. आता स्पिरिच्युअल एनर्जीने काय होतं, तर तुमचा काम करण्याचा फोकस चांगला इन्क्रीज होतो, किंवा तुमच्या डोक्यामध्ये येणारे निगेटिव्ह थॉट्स त्याला आपण कंट्रोल करू शकतो. स्पिरिच्युअल फोकस म्हणजे काय, किंवा स्पिरिच्युअल एनर्जी म्हणजे काय, तर आपण देवाला प्रार्थना करतो, किंवा सर्वात मोठं मेडिटेशन. प्रत्येक उद्योजकाने हे दिवस चालू असताना दिवसातून किमान 2 वेळा हे मेडिटेशन केलंच पाहिजे. ह्याचा खूप छान प्रकारे टाईम मॅनेजमेंट करताना फायदा होतो. तर टाईम मॅनेजमेंट करताना या गोष्टींवरती फोकस दिला पाहिजे. कारण टाईम इज अन एनर्जी. तर मी एनर्जीचे 4 प्रकार सांगितले: फिजिकल, मेंटल, इमोशनल, स्पिरिच्युअल. आणि आणखी एक एनर्जी आहे ती नंतर सांगेल मी, सोशल एनर्जी. सोशल एनर्जीमध्ये तुम्ही सोशलाइज किती ॲक्टिव्हेट आहे, त्याच्यातूनही तुमची एनर्जी जनरेट होत असते. युअर टाईम ॲलोकेशन शुड नॉट बी अ गोल, बट रिझल्ट ऑफ अ प्रोसेस. म्हणजे फक्त टाईम मॅनेजमेंट करणंच गरजेचं नाही. तर तुम्ही जे टाईम मॅनेजमेंट करून तुम्ही जे रिझल्ट आणता किंवा जे प्रोसेस करता, त्याचे ॲक्च्युअल रिझल्ट तुम्हाला माहिती पाहिजेत, किंवा त्याचे तुम्हाला बेनिफिट माहिती पाहिजेत, तुम्हाला त्याचे आउटकम माहिती पाहिजेत. तर टाईम मॅनेजमेंट करणं किंवा टाईम मॅनेजमेंट सक्सेस झाला असं आपण म्हणू शकतो. आता आणखी एक टॉपिक पाहूया: ऑप्टिमायझिंग युअर एनर्जी लेवल्स अराउंड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स यू वॉन्ट टू अचीव्ह ड्युरिंग द डे. म्हणजे असं म्हटलं जातं की जी सर्वात महत्त्वाची कामं आहेत, त्यावेळेस तुमचा माइंड फ्रेश असतानाच करा. म्हणजे तुमची एनर्जी लेव्हल हाय असताना ती महत्त्वाच्या कामं सर्वात अगोदर करा. वेन यू आर हाय ऑन एनर्जी, शेड्यूल द मोस्ट इम्पॉर्टंट टास्क देन. मी आत्ताच एक्सप्लेन केलं आहे. वेन यू थिंक ऑफ टाईम इज एनर्जी. हो, हे पण मी एक्सप्लेन केलेलं आहे, की फिजिकल, मेंटल, इमोशनल, स्पिरिच्युअल, सोशल, याच्यामध्ये तुमची एनर्जी काउंट होते. यू रिअलाइज अँड पे अटेन्शन टू हाऊ यू ॲलोकेट युअर टाईम. तुम्हाला माहिती झालं ना, की टाईम मॅनेजमेंट चा बेसिक रूल, तर तुम्ही खूप अटेन्शन देता तुमच्या टाईम मॅनेजमेंटवरती. तुम्हाला हे ॲक्च्युली समजलं पाहिजे, की ॲक्च्युअल टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय? किंवा टाईम मॅनेजमेंट केल्यानंतर माझी कामं कशी पटपट होतात, की कसं असतं,
की एखाद्या कामाला फक्त 10 ते 15 मिनिटं किंवा अर्धा तास लागतो. पण ती कामं काही काही लोकं वर्ष-वर्ष, 2-2 वर्ष पेंडिंग ठेवलेली असतात. टाईम इज मनी. टाईम ॲज अ मनी किंवा टाईम इज मनी. टाईम इज व्हॅल्युएबल, मनी इज ऑफन यूज्ड टू मेजर इट. तुम्ही तुमचा टाईम इज इक्वल टू मनी. म्हणजे तुम्ही तुमचा कसा इफेक्टिव्हली टाईम वापरता, त्या टाईममध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी कशी आहे, ह्याच्यावरून तुमचा मनी म्हणजे रेव्हेन्यू जनरेट होत असतो, तुमच्या कंपनीचा प्रॉफिट जनरेट होत असतो. म्हणून टाईम इज अ मनी. हे सर्वात महत्त्वाचं आहे. एकदा गेलेले पैसे आपण कमवू शकतो. पण एकदा गेलेला टाईम आपण परत कधीच रिव्हर्स बॅक येऊ शकत नाही. गॉन टाईम डझंट कम बॅक. म्हणजे एकदा टाईम गेला, तो गेला. परत तो रिव्हर्स येऊ शकत नाही. आता प्रत्येकाला त्यांच्या प्रत्येक तासाची व्हॅल्यू माहिती पाहिजे. कारण मिलेनियर माइंडसेट किंवा मिलेनियर जी लोकं असतात, 3% लोकं या जगामध्ये प्रॉपरली म्हणजे अ, 3% लोकांकडे जास्त पैसे आहेत. कारण ते ह्या गोष्टीचा विचार करतात, की माझ्या प्रत्येक तासाचा ॲव्हरेज रेट काय आहे? किंवा माझ्या प्रत्येक तासाची व्हॅल्यू काय आहे? किंवा मला प्रत्येक तासाला किती रुपये मिळतात? जर मला प्रत्येक तासाला ₹285 मिळत असतील आणि मी गाडीवरती बाहेर गेलो काही काम करण्यासाठी आणि मी त्या कामासाठी ॲक्चुअली अर्धा तास दिला आणि मी तिथंच काही कारणामुळे किंवा क क क तिथंच मी माझा टाईम 2, 2.5, 3 तास वेस्ट केला. तर माझे त्या तासाला किती व्हॅल्यू होती आणि त्या 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 पिरियडमध्ये माझं किती किती म्हणजे त्या कामासाठी मला किती वेळ लागणार होता आणि मी ॲक्चुअली किती तास दिला. तर तेवढे पैशाच्या स्वरूपात मी तेवढा टाईम वेस्ट केला. आता आपण बघू, की आता एखाद्या एम्प्लॉयीला एक्झाम्पल बघूया, की एखाद्या एम्प्लॉयीला पर मंथ ₹50,000 सॅलरी आहे. तर तो त्या मंथमध्ये फक्त 22 दिवसच काम करत असेल, तर त्याच्या प्रत्येक पर डे 8 दिवस काम करत असेल. म्हणजे मंथली 22 दिवस आणि ईच डे 8 तास. म्हणजे प्रत्येक दिवशी 8 तास काम करत असेल तर त्याच्या एका तासाची व्हॅल्यू ₹285 येते. तर तुम्हाला प्रत्येकाला ही माहिती पाहिजे. कारण जे उद्योजक असतात ना, ते प्रत्येक तासाला त्यांची व्हॅल्यू इन्क्रीज करण्यावरती फोकस देतात. आता कशामुळे इम्पॉर्टंट आहे? इट इज इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ 2 रिझन. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे टाईम पण मॅनेजमेंट करताना अपॉर्च्युनिटी कॉस्ट आणि ॲक्चुअल कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते. आता अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय? आता सपोज मी एखाद्या नेटवर्किंग म्हणजे एखाद्या माझ्या अ, म काय म्हणतात त्याला ऑफलाईन वेबिनारला गेलो. तिथं जर मला 1-2 बिझनेस आयडिया त्या नेटवर्किंग इव्हेंटला गेल्यानंतर मला तिथं काही माझे चांगले मित्र भेटले, उद्योजक मित्र भेटले. त्यांनी मला काही 2-3 बिझनेस आयडिया सांगितल्या. तर त्या बिझनेस आयडियाज किंवा त्या नेटवर्क इव्हेंटला गेलेला टाईम किंवा त्या बिझनेस आयडिया मला त्यांनी सांगितल्यानंतर मी ॲक्चुअली त्याच्यावरती ॲक्शन घेण्यासाठी लावलेला टाईम, हा जो कॅल्क्युलेट केला जातो, तर ह्याला म्हणतात अपॉर्च्युनिटी कॉस्ट. आता सपोज एखादा एम्प्लॉयी आहे, त्याला पर मंथ 50,000 सॅलरी आहे. पण तो एखाद्या इव्हेंटला गेला. तिथं इव्हेंटला गेल्यानंतर त्याला त्याच्या मित्रांनी काही 2-4 आयडिया सांगितल्या किंवा त्याला सांगितलं की ऑनलाईन बिझनेस करणं का गरजेचं आहे? तुम्ही ऑनलाईन कोर्स बनवणं का गरजेचं आहे? किंवा त्याला किती खर्च येतो किंवा त्या बिझनेसवरती त्या एम्प्लॉयीनी 6 महिने 6 महिने काही कोर्स किंवा स्किल लर्निंग किंवा नॉलेज घेण्यासाठी जो काही टाईम दिला आहे, त्यानंतर त्या टाईमला आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतात. कारण त्या 6 महिन्यानंतर त्याला जे 50,000 मिळत होते, आता त्याचा पर मंथ इन्कम हा 3,00,000 झाला आहे. तर याला म्हणतात आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट. कारण त्याने त्या मीटिंगला नेटवर्क इव्हेंटला गेल्यानंतर त्यांनी तिथं 1-2 बिझनेस आयडिया घेतल्या. त्याच्यावरती 5-6 महिने इम्प्लिमेंटेशन केलं. त्या 5-6 महिने इम्प्लिमेंटेशन केलेल्या टाईमलाच आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट बनतो. कारण आता त्याचा 6 महिन्यानंतर मंथली इन्कम 50,000 नसणार आहे. तर तो
3 लाख पण असू शकतो, 5 लाख पण असू शकतो, 10 लाख पण असू शकतो, ॲज पर दिस नॉलेज, स्किल्स, एक्सपिरियन्स. आता ॲक्च्युअल कॉस्ट. आता मला एखादं काम करण्यासाठी ते काम एस्टिमेटेड होण्यासाठी 2 तास गरजेचे आहेत आणि मला ते काम करण्यासाठी 3 तास लागले. तर माझ्या ते एका तासाची जी कॉस्ट आहे किंवा ह्या संपूर्ण कामाची जी कॉस्ट आहे त्याला आपण ॲक्च्युअल कॉस्ट म्हणूया. किंवा मीच एखादा हाच कोर्स बिल्ड करण्यासाठी जो काही सॉफ्टवेअरवरती खर्च केला आहे त्यालाही आपण ॲक्च्युअल कॉस्ट म्हणू शकतो. किंवा मला जर 3 तासाचं काम, 4 तासाचं काम, 5 तासाचं काम तर मला परत 3 तासावर आणायचं असेल तर मी त्यासाठी काही सॉफ्टवेअर यूज केले असतील किंवा त्या सॉफ्टवेअरचा काही एक्सपेन्सेस असेल तर तो पण आपण ॲक्च्युअल कॉस्टमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. सक्सेसफुल पीपल डोंट स्पेंड टाइम डुईंग थिंग्स दॅट आर नॉट वर्थ देअर टाईम. म्हणजे सक्सेसफुल पीपल त्यांचा टाईम असा स्पेंड नाहीत करत. तर ते एक टीम हायर करतात. जिथं डेलिगेशनची गरज आहे तिथं डेलिगेशन करतात किंवा जिथं स्वतः करण्याची गरज आहे महत्त्वाची कामं ती स्वतः करतात. टाईम इज व्हॅल्युएबल, इट्स नॉट जस्ट मनी. इट इज इम्पॉर्टंट टू कॉन्स्टंटली इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ युअर टाईम. तुम्ही तुमच्या प्रत्येक तासाची व्हॅल्यू कशी इन्क्रीज होते त्याच्यावरती नेहमी फोकस केला पाहिजे. तासाची व्हॅल्यू, महिन्याची मंथली सॅलरी, इयरली पॅकेज किंवा तुमचा बिझनेसचा मंथली रेव्हेन्यू, क्वार्टरली रेव्हेन्यू, इयरली रेव्हेन्यू, हा इन्क्रीज करण्यासाठी त्या बिझनेस ओनरने कायम रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा इनोव्हेशन केलं पाहिजे किंवा मार्केट रिसर्च केला पाहिजे. ॲक्च्युली मार्केटला कशाची गरज आहे, तर तुमचं टाईम मॅनेजमेंट सक्सेसफुल झालं असं म्हणता येईल. टेक कंट्रोल ऑफ युअर टाईम. डोंट लेट कंट्रोल फॅक्टर्स टेक इट अवे फ्रॉम यू. असं म्हटलं जातं की एकदा तुमचा माइंडसेट बिल्ड झाला ना तर त्याला शक्यतो लगेच डिस्टर्ब करण्यासाठी कोणाला चान्स देऊ नका. कारण तुम्ही तुमचा माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी ॲक्च्युअली खूप टाईम दिलेला असतो. टेक कंट्रोल ऑफ युअर टाईम. खूप खूप सारा टाईम इन्व्हेस्टमेंट केलेला असतो. तर डोंट लेट एक्सटर्नल फॅक्टर्स टेक इट अवे फ्रॉम यू. तर ते ते लगेच कुणालाही असं बिघडून देऊ नका. सम रूल्स ऑफ टाईम मॅनेजमेंट. आता आपण 5 मिनिट रूल पाहूया की टाईम मॅनेजमेंट करताना 5 मिनिट रूल हा काय सांगतो. तर कोणतीही गोष्ट करताना जर तुम्हाला लेस देन 5 मिनिट्स किंवा 5 मिनिट लागत असतील तर डू इट राईट नाव. म्हणजे ती गोष्ट लगेच करून टाका. आता इट द फ्रॉग फ्रॉग फर्स्ट हे एका पुस्तकामधून लेखकाचं वाक्य आहे की अ, अ, आता सपोज कसं सांगू की सर्वात महत्त्वाचं काम, तुमचं त्या दिवसामधील सर्वात महत्त्वाचं काम, तुमची सर्वात जास्त एनर्जी असताना म्हणजे सर्वात जास्त फोकसले असताना म्हणजे तुम्ही ते कामं सकाळी मॉर्निंगला करा. कारण त्या दिवशी तुमची एनर्जी हाय असते सकाळची आणि ती महत्त्वाची कामं अगोदर करा. आता सपोज मला डिशमध्ये एखादी न आवडती गोष्ट आली तर मी तर मी ती सर्वात आधी खायची. शेवट नाही खायची. कारण मग शेवट खायला गेलो तर ती गोष्ट मला खाता नाही येणार. कारण हे पण एक्झाम्पल सांगता येईल की अ, म्हणजे आता तुम्ही समजून घ्या की ह्या एक्झाम्पलमधून की काय इट द फ्रॉग फर्स्ट. सर्वात महत्त्वाचं काम सर्वात जास्त हाय एनर्जी असताना करायचं. आता जर मी न आवडती गोष्ट शेवट खाल्ली तर ती गोष्ट खाता येईल का मला? कारण माझी भूक त्यावेळेस भूक कमी झालेली असेल. तर तुमची न आवडती गोष्ट पण तुम्ही सर्वात आधी खाऊ शकता. म्हणजे मी 2 एक्झाम्पल सांगितले. आता तुम्हाला कसं अंडरस्टँडिंग करायचं ते तुम्ही अंडरस्टँडिंग करून घ्या. आता पोमोडोरो टेक्निक. पोमोडोरो टेक्निक काय सांगतो, की तुम्ही फोकसली 25 मिनिट एखाद्या कामावरती विदाऊट एनी डिस्ट्रॅक्शन फोकसली काम करा. आणि असे 25 मिनिटांनंतर 5 मिनिटाचा एक शॉर्ट ब्रेक घ्या. आणि हे सायकल तुम्ही रिपीट करा. कंटिन्युअसली रिपीट करा. आणि नंतर एक लाँग ब्रेक घ्या.
म्हणजे तुमचं एखादं महत्त्वाचं काम असेल, तर त्याच्यावरती 25 मिनिट फोकसली काम करा. कुठेही लक्ष देऊ नका. पोमोडोरो टेक्निकचाही खूप सारा उपयोग होतो. सेट अलार्म. आता माझे काही महत्त्वाची कामं आहेत. ते समोरचा माणूस येऊन मला नाही सांगणार, की "जा ते तुझं काम अगोदर करून घे पहिल्यांदा." आपल्याला तसं नाही करायचं. तर आपल्याला सेट अलार्म्स काय सांगणार तुम्हाला, म्हणजे इथं तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करू शकता अलार्म लावण्यासाठी, की किंवा तुम्ही एखादा अलार्मचं घड्याळही घेऊ शकता. तो घड्याळ तुम्हाला सांगणार आहे, की "जा तू तुझं काम अगोदर करून घे. हे काम तुझं पेंडिंग आहे." तर त्या अलार्म तुमचा तो वाजू शकतो. तर अलार्म आपल्याला सांगणार, की "तू तुझं काम करून घे." अवॉइड मल्टीटास्किंग. एका वेळेस फक्त एकाच कामावरती फोकस करा. अवॉइड मल्टीटास्किंग. ह्याने तुमचं काय म्हणतात ना ते एक ना धड भाराभर चिंध्या, तसं होऊ शकतं. म्हणजे कोणतंच काम तुमचं सक्सेसफुल होणार नाही. अ, आणि आणि ह्याने काय होतं दुसरी गोष्ट, की आपल्या ब्रेनला पण ते ॲक्चुअली ब्रेन पॅटर्न त्यासाठी बनलेलाच नसतो, की अवॉइड मल्टीटास्किंग. एकाच वेळेस जास्त कामांवरती फोकस करायचं. त्याने काय कळतं, की तुम्ही तुमच्या त्या दिवसाची खूप सारी एनर्जी ड्रेन होते आणि तुमची कामं पेंडिंग राहतात, की एका वेळेस एकाच कामावरती फोकस करा आणि एक वन बाय वन ती कामं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. यूज ॲप्लिकेशन अँड टूल्स. आता बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आणि टूल्स आलेत, की त्याची हेल्प घेऊन पण तुम्ही तुमची कामं पटपट करू शकतात. आता मला कंटेंट प्लॅनर बनवायचा आहे, इयरली किंवा मंथली. तर मी फक्त ChatGPTवरती 1-2 तास बसेल आणि माझा इयरली कंटेंट प्लॅनर तयार करून घेईल. कारण ह्याचा वापर करून मी माझा किती सारा उपयोग करून घेऊ शकतो, ह्याचं मलाच माहीत आहे. किंवा तुम्ही एखादी टूल्स वापरा. टूल्स म्हणजे याच्यामध्ये सॉफ्टवेअर आले. नवीन तुमचे हार्डवेअर टूल्स आले, सॉफ्टवेअर आले किंवा आता मीच ही मीटिंग ऑनलाईन व्हिडिओ ऑनलाईन घेत आहे. तर ह्याच्यामध्ये मी कोणत्या टूल्सचा वापर करून ऑनलाईन जात आहे. तर तिथं सारा माझा टाईम वाचत आहे. यूज ॲप्लिकेशन अँड टूल्स. ब्रेक टास्क इंटू चंक्स. म्हणजे अ, तुमचं क क आता ते म्हणतात ना, ईट द एलिफंट पीस बाय पीस. म्हणजे एखादं मोठं काम तुमच्याकडे दिले, तर तुम्ही ते पोमोडोरो टेक्निक वापरून किंवा तुमच्या मोठ्या कामाचं छोट्या-छोट्या कामामध्ये विभागणी करून ते काम पूर्ण करा. कारण सगळंच काम एकदम घेत बसलं तर काहीच होत नाही. कीप अ कॅलेंडर. आवर ब्रेन इज नॉट अ कॉम्प्युटर. वी आर नॉट एलिफंट. म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत. तर आपण ते एका कॅलेंडरवरती ते आपली कामं सेव्ह करू शकतो किंवा कामाचं प्लॅनिंग आपल्या कॅलेंडरवरती टाकू शकतो. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. आता मी अगोदरच एक्सप्लेन केलं, पण परत एक्सप्लेन करतो, की तुमचा फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस, इमोशनल फिटनेस अ, आणि स्पिरिच्युअल फिटनेस असेल, तर तुम्ही ही कामं किंवा टाईम मॅनेजमेंट प्रॉपरली करू शकता. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या हेल्थवरती लक्ष द्या. तुमची स्वतःची काळजी घ्या, तरच तुम्ही टाईम मॅनेजमेंट करू शकता, नाहीतर नाही. लिमिट सोशल मीडिया. आता हे मी अगोदरच एक्सप्लेन केलं होतं, की नोटिफिकेशन आल्यानंतर आपला सोशल मीडियावरती किती टाईम जातो. त्यामुळे आपल्याला सोशल मीडियाचाही टाईम ब्लॉक करता येतो, की मी यूट्यूब अर्धा तास किंवा 1 तास, 2 तास वापरले, तर ते यूट्यूब ऑटोमॅटिक लॉक होऊन जातं. किंवा मी माझा मोबाईल सकाळी ह्या टायमिंगला स्विच ऑन होतो आणि संध्याकाळ झाली की त्या टायमिंगला तो ऑटोमॅटिक स्विच ऑफ होतो. हे पण टेक्निक आलेले आहेत. किंवा सोशल मीडियाचे ॲप मी माझ्या मोबाईलवरती ठेवणार नाही. ते ज्यावेळेस लॉग इन करायचे सोशल मीडियाचे ॲप, त्याच वेळेस मी लॅपटॉपवरती जाईल, लॅपटॉप चालू करेल, तरच मी सोशल मीडिया वापरेल. कारण आपल्या मोबाईलवरती सोशल मीडिया ॲप असल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन येतात. तर आपण सोशल मीडियावरती एका मिनिटासाठी जातो. तिथं आपले अर्धा तास, 2 तास, 3 तास कसे निघून जातात ते आपल्या लक्षात पण येत नाही. त्यामुळे आपलं त्या दिवसाचं पूर्णपणे शेड्यूल डिस्टर्ब होऊन जातं. खूप सारे डिस्ट्रॅक्शन असतात सोशल मीडियावरती.
तर आपण लिमिट सोशल मीडिया केले पाहिजे. सोशल मीडियाचा वापर फक्त आपला बिझनेस ग्रो करण्यासाठीच वापरला पाहिजे. रिफ्लेक्ट अँड ॲडजस्ट. जसं आपल्याला आपण GPS वापरतो मोबाईलमध्ये, तसं आपण एखादा तर टर्न रॉंग घेतला, तरच आपल्या लक्षात येतं, की आपण रॉंग टर्न घेतला आहे. तसंच आपण आपल्या टाईमचं प्रॉपरली मॅनेज केलं पाहिजे, की मी जे आता काम करतोय किंवा माझ्या दिवसभराची टू डू लिस्ट आहे किंवा आपण जे कामाची यादी बनवलेली आहे, त्या कामाच्या यादीप्रमाणे माझी कामं होतात का? मी एक टू डू लिस्ट बनवली आहे. तर त्यानुसार माझी सर्वात महत्त्वाची कामे अगोदर होतात का? हे आपण रिफ्लेक्ट अँड ॲडजस्ट आपण ते कामांचा रिव्ह्यू केला पाहिजे. तुम्ही दुपारी किंवा झोपण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या कामाचं रिव्ह्यू केलं पाहिजे, की माझे त्या दिवसाचं शेड्यूल केल्याप्रमाणे त्या दिवसाची कामं पूर्ण होतात की नाही, हे आपण वारंवार चेक केलं पाहिजे. आता 80-20 रूल ह्याला मग आता हा रूल मी सांगतो, की तुमचा सर्वात महत्त्वाचा टाईम म्हणजे 20% इन्व्हेस्ट युअर 20% टाईम टू जनरेट 80% रेव्हेन्यू. म्हणजे तुमचा जो महत्त्वाचा टाईम आहे ना, त्यातला 20% टाईम इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 80% कसे रिझल्ट तुम्हाला येतील, यावरती तुम्ही फोकस करा, की 80-20 रूल हा खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही अशा 20% ॲक्टिव्हिटी करा, की तुम्हाला 80% तुम्हाला रिझल्ट दिसले पाहिजे तुमच्या बिझनेसमध्ये. ह्याला म्हणतात 80-20 रूल. ह्याला दुसरं काहीतरी नाव आहे, ते मी नंतर सांगतो. अ, टू प्रिन्सिपल असं काहीतरी नाव आहे. थँक यू ऑल. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्या न प पा अ, माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पा पाहिला त्यासाठी तुमचं धन्यवाद. हा माझा व्हिडिओ लाईक करा. तुमचे महत्त्वाचे काही टेक अवेज असतील ह्या व्हिडिओमध्ये टाईम मॅनेजमेंटविषयी किंवा तुमच्या 3 मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट लर्निंग असतील, त्या कमेंटमध्ये शेअर करा. आणि तुमच्या कमीत कमी 5 ते 10 मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण शेअरिंग इज द बेस्ट केअरिंग असं म्हटलं जातं. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. किंवा तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ असतील, तर ते कमेंट करून सांगा. किंवा माझं ही फेसबुक पेज अजूनही लाईक किंवा फॉलो केलं नसेल, तर लाईक किंवा फॉलो करा. थँक यू ऑल. धन्यवाद.